दुसरीकडे मुंबईमधल्या शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करण्याचा प्रस्ताव आहे। किशोरी पेडणेकरांच्या प्रस्तावावरती 9 तारखेला बीएमसीमध्ये चर्चा देखील होणार असल्याचं कळतंय। तर शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करण्याच्या प्रस्तावाला एमआयएमचा मात्र विरोध आहे। तर धर्मधारित नव्हे, संविधान शिक्षण द्या, एमआयएम पक्षानं ही मागणी केलेली आहे। मनाचे श्लोक हे आपल्या रामदास स्वामी समर्थांच्या लिखित असलेले ते मनाचे श्लोक आहेत। खरं म्हणजे मला आता कळतंय आपल्या माध्यमातून की कुठेतरी कोणीतरी विरोध केलाय। खरं म्हणजे विरोध करायची गरजच नाही। आणि माझ्या महानगरपालिकेच्या कितीतरी शाळा आहेत, शाळेंचे विद्यार्थी कितीतरी लाखात आहेत। आणि जर अशा असतील तर त्यांच्या मनावरती आता खऱ्या अर्थाने सर्व सर्व जाती धर्म पंथ या लहान मुलांवर संस्कार म्हणून एक जो सामाजिक हे मनाचे श्लोक फक्त हिंदूंचेच आहेत असा भाग कोणी आणू नये।